माळशिरस तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होऊन 6 महिने झाले तरी शेतकऱ्यांना कुठलाही दुष्काळ निधी दिला जात नाही। त्यामुळे युवा सेना आता आक्रमक झालेले आहे। आपण बघू शकतो की माळशिरसच्या उपविभागीय कार्यालयावरती युवा सेनेच्या वतीने थाईनाथ आंदोलन करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांना लवकरात लवकर दुष्काळ निधी त्यांच्या खात्यावरती जमा करावा अशी त्यांची मागणी आहे। आपण जर आता बघितलं तर युवा सेनेच्या वतीनं वेगवेगळे स्लोगन देखील जाहीर केलेले आहेत। मंत्री झाले खोके घेऊन मालामाल, शेतकरी मात्र दुष्काळ निधी वाचून कंगाल, अशा आशयाचे खरं तर त्यांनी बॅनरबाजी केलेली आहे। आणि आजच्या आंदोलनामध्ये खरं तर नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील खरं तर या आंदोलनाला सपोर्ट दिलेला आहे। आपण बघू शकतो की सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। आपल्याबरोबर खासदार धैर्यशील मोहिते पाटील आहेत। काय सांगताल भैयासाहेब, आंदोलनाला सपोर्ट केलाय? आज महाविकास आघाडीच्या घटक पक्ष युवा सेनेच्या वतीनं आज आणि शिवसेनेच्या वतीनं माळशिरस तालुक्याच्या मध्ये या ठिकाणी दुष्काळ निधी जो प्रलंबित आहे, इलेक्शन कालावधीमुळे सगळे अधिकारी इलेक्शनमध्ये अडकले होते आणि त्यांनी माहिती मात्र पूर्ण अपलोड केलेली, शासनाकडून निधी येणं बाकी होतं। मध्ये मी मुख्यमंत्र्यांनाही भेटलो आणि त्या ठिकाणी त्यांना विनंती केली होती। आजही पुन्हा विनंती करतो की लवकरात लवकर हा दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावा, कारण का चांगला पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि निधी जर आत्ता उपलब्ध झाला तर त्या निधीचा उपयोग पेरण्या करण्यासाठी, शेतकऱ्यांना बियाणं आणण्यासाठी होईल। तर शासनाने येत्या 2 दिवसामध्ये त्वरित निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावा। युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष देखील आपल्याबरोबर, काय तुमच्या मागण्यात आणि पुढचं आंदोलन कसं असणार? आम्ही 1 महिन्यापूर्वी पत्र दिलेलं होतं की तात्काळ आम्हाला दुष्काळ निधी शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। तर त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी याद्या प्रसिद्ध केल्या, याद्या प्रसिद्ध करून केवायसी करून घेतल्या। केवायसी करून 1 महिना झाला, उन्हाळा संपला, पावसाळा चालू झाला। शेतकरी एकतर आधीच दुष्काळामुळे होरपळून गेलेला आहे, त्यांना पैसे लवकर तात्काळ भेटले पाहिजेत। आणि जर शेतकऱ्यांना तात्काळ पैसे नाहीत भेटले तर आम्ही युवा सेनेच्या वतीनं जेवढे महाराष्ट्रात मंत्री आहेत त्या मंत्र्यांना एक इशारा देतो की आम्ही तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवून देणार नाही आणि तात्काळ निधी 8 दिवसामध्ये जर नाही जमा झाला तर यापुढे आम्ही आमरण उपोषण या प्रांत कार्यालयासमोर करू। आपण बघितलं असेल की दुष्काळ निधी जर लवकरात लवकर जमा नाही झाला तर युवा सेनेच्या वतीनं जिल्ह्यामध्ये एकाही मंत्र्याला फिरू देणार नसल्याचा इशारा आता युवा सेनेच्या वतीनं देण्यात आलेला आहे। अकलूजहून कॅमेरामॅन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।